संकटी भक्ता रक्षी नानापरी। परमपूज्य श्री गोविंदकाका उपळेकर महाराजांचे फलटणमधील काही कुटुंबांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते। त्यांच्या घरांमध्ये परमपूज्य काकांनी संकोच वावरत असत व त्या लोकांचेही परमपूज्य काकांवर आत्यंतिक श्रद्धा व प्रेम होते। यांपैकी वेलणकर कुटुंब फारच भाग्यवान म्हणायला हवे। या घराण्यातील श्री पंत महाराज वेलणकरांवर भगवान श्रीदत्तप्रभूंची कृपा होती। देव त्यांच्याशी बोलत असत। त्यांना लाभलेल्या श्रीदत्त पादुकांचे मंदिर फलटणला बाणगंगा नदीकाठी आजही मोठ्या दिमाखाने उभे आहे। या वेलणकर घराण्याला आजवर अनेक सत्पुरुषांच्या सेवेचे भाग्य लाभलेले आहे। श्रीसंत हरिबाबा लाटे गावाच्या श्रीसंत आईसाहेब आष्ट्याचे श्रीदत्त महाराज परमपूज्य श्री टेंबेस्वामींचे शिष्योत्तम परमश्री नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराज परमपूज्य गोविंदकाका परमपूज्य श्री गुळवणी महाराज परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज अशा थोर महात्म्यांची या घराण्याकडून निरलस सेवा घडलेली आहे। त्या पुण्याईमुळेच वेलणकरांकडून श्रीदत्तप्रभूंची सेवा अविरतपणे 4-5 पिढ्या होत आहे आणि हे परमभाग्यच म्हणायला हवे। परमपूज्य काकांचे पंत महाराज वेलणकरांवर प्रेम होते। पंतांनी परमपूज्य काकांचा अधिकार बालपणीच ओळखलेला होता। पंतांच्या रानातील विहिरीत परमपूज्य काका पाण्याखाली तास आपल्याच आनंदात बसून राहत असत। पंतांचे चिरंजीव कैलासवासी श्री महादेवराव वेलणकर हे परमपूज्य काकांचे शाळासोबती होते। त्यांचीही श्रीदत्तोपासना उत्तमरित्या होत होती। त्यांच्यावर परमपूज्य काकांचीही प्रेमकृपा होती। श्री पंतांचे चौथे चिरंजीव कैलासवासी श्री जनार्दन वेलणकर हेही परमपूज्य काकांना फार मानत असत। परमपूज्य काका त्यांना शंभू नावाने हाक मारीत। त्यांचे चिरंजीव श्री पुरुषोत्तम वेलणकर यांनी सांगितलेल्या परमपूज्य काकांच्या काही अविस्मरणीय लीला आपण आज त्यांच्याच शब्दात पाहणार आहोत। परमपूज्य सद्गुरू श्री डॉक्टर गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या विषयी माझ्या मनात खूप गोड आठवणी आहेत। त्यांची आठवण जरी झाली तरी ते गोडरूप डोळ्यासमोर उभे राहते। गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात शर्ट व त्यावर कोट, कोटाच्या खिशाला अडकवलेली काठी, पायात बूट, गुडघ्यापर्यंत स्ट्रॅपिंग्स, डोळे अर्धोन्मिलित आणि चेहऱ्यावर अतिशय गोड मोहक हास्य, कपाळाला बुक्का, डोक्यावर टोपी, खरोखरीच प्रत्यक्ष पांडुरंगच वाटत ते। त्यांचे नुसते दर्शनच इतके आश्वासक होते की बस। आमच्या घरावर त्यांची वडिलांसारखी माया होती। आम्हा सर्वांची ते सतत पाठराखण करायचे। त्यांनी आम्हाला अनेक प्रसंगांमधून सुखरूप सांभाळलेले आहे व आजही सांभाळत आहेत। दररोज सकाळी परमपूज्य काकांची आमच्याकडे एक चक्कर तरी होत असे। ते श्री भैरवनाथाच्या दर्शनाला येत। तेथून परत जाताना आमच्या घरी येत। आमच्या वाड्याच्या आतल्या बाजूला एक मारुतीरायांची मूर्ती आहे। या दक्षिणमुखी मारुतीशी परमपूज्य काका आले की नेहमी गप्पा मारीत असत। ते म्हणायचे की हा मारुती बोलतो बरं का आमच्याशी, जागृत आहे हा। आमच्या घरावर लक्ष ठेवायला सांगायचे ते त्या मारुतीरायांना। त्यावेळी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी बघणे चालू होते। वडिलांचे एका स्थळाकरता प्रयत्न चालू होते। सकाळी सकाळी परमपूज्य काकांची स्वारी घरी आली। वडिलांना हाक मारून त्यांच्या हातावर त्यांनी तुरीचे दाणे ठेवले आणि काही न बोलताच ते निघून गेले। दुपारच्या डाकेला त्या स्थळाकडून नकार आला। हातावर तुरी देऊन परमपूज्य काकांनी ही गोष्ट सकाळीच सुचवलेली होती। असेच काही दिवस गेल्यावर महाबळ म्हणून एका स्थळाकरिता वडील प्रयत्न करत होते। एके दिवशी परमपूज्य श्री काकांची स्वारी आमच्या वाड्यासमोर उभी राहिली। बाहेरूनच वडिलांना हाक मारून देवडीवरच्या गणपतीच्या चित्राकडे हात करून म्हणाले, शंभू, गणपतीने सही केली रे। आणि त्याच दिवशीच्या पहिल्या डाकेला श्री महाबळांकडून होकाराचे पत्र आले। पुढे रीतसर लग्न झाल्यानंतर नूतन दाम्पत्य फलटणला आले होते। सकाळी ते दोघे फिरून येत असताना शंकर मार्केटमध्ये परमपूज्य श्री काकांची गाठ पडली। तेव्हा माझी बहीण कैलासवासी सौ माधुरी महाबळ हिने मंडईतच श्री काकांना नमस्कार केला। त्याबरोबर काकांनी तेथील फुलवाल्याकडून 2 गुलाबाची फुले घेऊन तिला दिली। पुढे तिला 2 सुपुत्रांची प्राप्ती झाली। आठवणी खूप आहेत पण महत्त्वाची माझ्याशी संबंधित एक सांगतो। लहानपणी मी खूप आजारी असायचो। त्यामुळे सतत अंथरुणालाच खिळलेलो असायचो। मी अगदी लहान असताना एकदा परमपूज्य काका घरी आले। त्यांना माझ्या वडिलांनी सांगितले की मुलाचे नाव पुरुषोत्तम ठेवलेले आहे। त्यावर परमपूज्य काका म्हणाले, अरे याला पाणी आणि आगीपासून भय आहे, त्यामुळे याचे नाव अनिल ठेवा। तेव्हापासून मला घरातले सगळे लोक अनिल नावानेच हाक मारतात। पुढील भागात